नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव गणेश गुरुवाशे. मी आता 6वी शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पानकनेरगाव, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली. मी एक पुस्तक आणले. त्या पुस्तकाचे नाव आहे पवन ऊर्जा. या पुस्तकाची किंमत आहे 130 रुपये. मी तुम्हाला ती गोष्ट सांगतो. अनेक काळातील पवनचक्की साधारण खालील भाग आणि मोटर वाऱ्याने वेग मोजून नियंत्रण कळवण्याचे करते. पाते अथवा 2 8 लांब पाते असतात जे वाऱ्याने वेगामुळे वापरता येतात. गिअरबॉक्स कमी वेगाने थांबतात. स्टॉपला जोडून त्यांचे वेग 30-60 आवर्षणापासून मिळतात. 1800 आवर्तांमध्ये प्रति मिनिट करते ते शक्य होते. आणि अति वेगाने स्टॉप याच्यामुळे जनित्र चालते. कमी वेगाने हा 360 आवर्तन प्रति मिनिट वेगाने करते. गिअरबॉक्स दोन्ही शॉफ्टमध्ये सर्व गोष्टीला ज्या एका कवचामुळे बंदास्त असतात. सर्वात वाऱ्याने भागाला नायसेल असे म्हणतात. सर्व काही वाऱ्याच्या भागाला नायसेल असे म्हणतात. काही नायसेल एवढे मोठे असतात की कॅमेरा हेलिकॉप्टर उतरत एक रेटर नॉयसेल समोरच्या टोकदार दर्शनी भाग हब असते म्हणतात असे म्हणतात. पण सर्व पाते आणि हब मिळून जे भाग तयार होतो त्याचाच रोटर म्हणतात. हो, मनोरा उंच गोलाकार बनवलेला असंख्य अक्ष जो भाग अक्ष असे म्हणतात. चाक हवेच्या झोताने फिरून जनावरांचे संयंत्र मोटर. ही मोटर मण्यात बसवलेली असते आणि जो भाग फिरतो आणि रोटर आणि गिअरबॉक्सला जोडतात त्यास अक्ष म्हणतात. हवेच्या झोताना फिरून चालणारे संयंत्र. सुपर पॉवर फॅक्ट. आता इतर कुठल्याही यंत्रामध्ये टाइप लाईनमधील जनित्र देखील फार गरम होतो. त्याला थंड करण्याचे पंखे आणि पाण्याचा वापर करतात. ती उष्णता रेडिएटरच्या साहाय्याने बाहेर काढली जाते. पवन ऊर्जा. यू मोटर. ही मोटर मोण्यात बसलेली असते आणि जशी वाऱ्याची दिशा बदलते त्याचप्रमाणे नायसेल व रोटरची दिशा बदलून पाते फिरत राहतील. हे बघ, जनरेटर. पवन ऊर्जेपासून वीज निर्माण करण्याचे नियंत्रण टर्बाइनचा वेग नियंत्रित ठेवणारे यंत्र ज्यामुळे मशीन खराब होत नाही. आता पाते. रोटर, शाफ्ट, गिअरबॉक्स, ॲनिमेटर, वीड व्हेन, नायसेल, नियंत्रण, जनरेटर, यू मोटर, मनोरा, हाय स्पीड शाफ्ट, अक्ष, ब्रेक. आता पंख्यातून विरुद्ध पवनचक्की एकमेकांना विरुद्ध त्याच्यावर कमी करतात. आपणास पंखा सुरू करतो त्यावेळी स्वीकृत ऊर्जा वापरून हवा निर्माण केली जाते. फिरून वीज निर्मिती. हवेच्या वेगाने पवनचक्की पाते फिरताना यामुळे शाफ्ट जो जनित्राला जोडलेला असतो तो फिरू लागतो आणि विजेची निर्मिती होते. त्यात प्रक्रिया गतिमान ऊर्जा वीज वितरण जाळ्यामध्ये माध्यमातून मग मध्ये पोहोचली जाते. तेथून माल घरोघरी पोहोचतो. सुपर पॉवर फॅक्ट. आता रोटर पाते वारा खेचत आपण मजेची गोष्ट अशी एक पवन ऊर्जा वायूचे एक नियंत्रण. पवनचक्कीमध्ये पाते गिअर बॉक्सला जोडलेले असतात. साधारणपणे पाते 30 ते 60 आवर्तन प्रति मिनिट या वेगाने फिरत असतात. पण त्या वेगाने वीज निर्मिती होऊ शकत नाही. तेव्हा गिअरबॉक्सला आवर्तन 1000 ते 1800 आवर्तांमध्ये वाढतात आणि मग वीज निर्मिती शक्य होते. वाऱ्याचे नियंत्रण. आधुनिक पवनचक्की या तशी 24 ते 60 कि. प्रति तास वेगाने सारे वाहत असतात. योग पद्धतीने चालणारा जर अतिशय जास्त वेगाने वारे वाहिले तर खराब होऊ शकत नाही. तेव्हा वाऱ्याचा वेग नियंत्रित ठेवणे गरजेचे असतात. 2 पद्धतीने
हीच नियंत्रण पद्धतीने पाते अशा प्रकारे समयोजित केले जातात की वाऱ्याच्या वेगाने संयोग वापर केला जातो. व दुसरी पद्धत म्हणजे स्ट्रॉल नियंत्रण. यात अशा पद्धतीने बनवले असतात की वाऱ्यांना वेग प्रमाणापेक्षा जास्त वाढल्यास पाते आपोआप थांबतात. हीच वीज